नमस्कार, studio.com या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत। मी विशाल बडे। मी सध्या वेगवेगळ्या मतदारसंघात निकाल लागल्यानंतर फिरतोय। निकाल आधी लोक काय बोलायचे, आता काय बोलतात, ते जे निकाल लागले त्यावर लोक समाधानी आहेत का, एवढे सरप्राइजिंग निकाल कसे लागले, लोकांच्या काय प्रतिक्रिया घेतोय मतदारसंघातल्या। आता मी नेवासा मतदारसंघात आहे, इथे एक अनपेक्षित निकाल लागला। शंकरराव गडाख इथे पडले। लोक चर्चा करतात, पेपर वाचता वाचता त्यांच्या चर्चा होत्या। मला आता चौकात लोक बसलेले दिसले म्हणून मी थांबलोय। कोकणाजवळचं हे गाव आहे। गावाचं नाव काय? हां, तर सिंदखेडवाडी आहे। या गावात हे बसलेत, गप्पा मारतात। काय चर्चा झाल्या सध्या निकालानंतर? काय आता चर्चा, लाडक्या बहिणीची चर्चा चालू आहे सध्या। लाडक्या बहिणीच कार्यक्रम केला? हो, 100%। अपेक्षित होतं असा निकाल? अपेक्षित नव्हता, हां, परंतु काय झालं, 3 महिन्यापासून चालूच होतं ना लाडक्या बहिणीचं। हां, आणि महिला मंडळाने संपूर्ण लाडक्या बहिणीलाच हे दिलं बा, म्हणजेच धनुष्यबाणालाच आणलं चिन्ह सगळं। लंगे पाटलांची चर्चा होती का मतदारसंघात आधी? नाही, शेवटपर्यंत त्यांना तिकीट सुद्धा नव्हतं। हां, ऐन वेळेस तिकीट घोषित झालं आणि निवडून पण आले। लाडक्या बहिणीची कृपा। हो। हां हां हां, काय चर्चा चालली सध्या निकालानंतर? काय चर्चा, आता चालले लोक बसले, लाडकी बहीण आली म्हणते बाबा, सगळ्या सुविधा भेटते आणि असं तशी चर्चा चालली। आता काय त्यांचं खाल्लं त्यांना द्यावं लागलं, असं चाललंय लोक। दुसरं तर काय आता नाही, येणार नव्हतं सीट, पण आता लाडक्या बहिणीनं आणलंय, ते सगळं उदो झालाय। येणंच वाटत नव्हतं? नाही होतं वाटत, पण आता हे लाडक्या बहिणी म्हणजे आमचे पैसे बुडते येते, त्यांनी केलं। आम्ही मतदान केलं इकडं, पण लाडक्या बहिणीने केलं तिकडं, आणि मग सगळा घोटाळा झाला ह्यो। मग काय करणार आहे आता? हो, आता परत 5 वर्ष ऐकलं नाही ना, ऐकलं बायको म्हणजे नाही, आम्हाला पैसे येते, काय करावं? योजना चालू राहील बा, योजना चालू राहण्यासाठी आम्ही मत तिकडे काय म्हणलं घरातल्या महिला? महिला काय म्हणजे, आता मग आम्हाला पैसे येऊ राहिले, तुम्ही आम्हाला काय द्यायचे खर्च? ह्या आता जे पैसे येऊ राहिले 3000 व्हायचे म्हणे, आता 3000 होते की नाही काय माहिती, पण म्हणले 3000 व्हायचे। आता 2100 म्हणले होते, नंतर परत हे सरकार 3 देईन म्हणजे 2100 म्हणलेत। काय कोणाचाच मेळ कोणाला बसाना, आता जे होईन ते पाहता येईन। आता काय पण गडाख पडतील नाही नाही, वाटत नव्हतं हे धनुष्यबाण कुठं होते माहिती आहे नव्हतं, म्हणजे कोण आता हे झालं असून काय काय झालंय त्याला चाललंय। कमळ 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 नाही, धनुष्यबाण चाललंय इकडे। आलंय सरकार। आता काय गडाखांचं काम होतं का इकडे? होतं ना, सगळं चांगलं काम होतं, केलं। एक काय बाबा पण चर्चा करतात काहीतरी, काय लाडक्या बहीणच? लाडकी बहीणच आली आता सध्या चालली, तिथंच हवा होती, त्याच्यावर काय हवा नव्हती, पण ते कशी अचानकच ही झाली। आता झालंय ते, लोक मतदानाच्या आधी एक बोलायचे, आता झालं वेगळं। हा, मतदानाच्या आधी एक बोलायचं आणि केलं एक लोकांनी, मग आता काय करता? पण त्या आधी महिला आधी बोलत नव्हत्या, त्यांनी मनात बोलत नव्हते, त्यांनी मन बोलून नाही दाखवलं पण करून दाखवलं। हा, बोलून नाही दाखवलं पण करून। महिलांनी ऐकलं नाही घरात सुद्धा? महिलेनी ऐकलं नाहीच आहे, असं आता सिद्धच झालंय जवळजवळ। कारण की असं वाटत नव्हतं की इतकं वातावरण फिरल म्हणून। आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस म्हणजे हे अनपेक्षित रिझल्ट लागला। कारण की सत्ता इकडे सगळे म्हणजे समोरचे जे आमदार होतात, मंत्री होते, माजी आमदार, यांचे कामं बी होते ना, तसे विठ्ठल भाऊला असं वाटत नव्हतं। पण या लाडक्या बहिणींनी हे सगळं म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम त्यांचा लाडक्या बहिणीच केला, आणि त्यांना श्रेय नक्कीच लाडक्या बहिणीचं त्यांना लाडक्या बहिणीला द्यावं लागेल। त्यांना महिलांना श्रेय द्यावं लागेल, महिलेला श्रेय, हे निवडणुकीचं श्रेय महिलेलाच आहे। हां, त्यांनी म्हणजे कोणाचं ऐकलं नाही, घरच्याचं ऐकलं नाही, कोणाचं नाही, काही नाही, ते बरोबर त्यांनी ते व्यवस्थित मतदान केलं। लागलं का? काय निकाल लागला का अपेक्षित? तसं गडाख साहेबाचं काम चांगलं होतं, आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचं बी काम चांगलं होतं, पण परिस्थिती लाडक्या बहिणीमुळं थोडी हे झाली। आता हे लाडक्या बहिणीमुळं घरातच कोणी कोणाचं ऐकत नाही अशी अवस्था निर्माण केलेली आहे सगळी गव्हर्नमेंटने। कारण बायांच्या हातात राजकारण गेलं हे निश्चित मानावं लागेल आपल्याला, मानलंच पाहिजे। हो, त्याच्यामुळं अनक्षेपित म्हणल्यानंतर आणि 42 वर्षानंतर लंगे पाटलाच्या घरात आमदारकीपद आलेले आहे। 42 वर्षानंतर त्यांचे वडील लंगे अण्णा आमदार होते। हा, त्याच्यानंतर त्यांनी भरपूर झगडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश प्राप्त झालं त्यांना, बाकी काही नाही बस। पण गडाख पडतील असं वाटत होतं तुम्हाला? गडाख पडत सारी म्हणायची, गडाख येणार, 100% गडाख येणार अशी इथं म्हणायची। उद्धव ठाकरे सोबत राहिले होते? हा, सारे म्हणायचे माशाल माशाल, पण विठ्ठलराव खुशाल केली लोक। माशाल शेवटपर्यंत पेटलीच नाही? नाही,
हा विठ्ठलराव खुशाल केली मनातून लोकांनी असं झालं. काय बाबा मत वाया गेलं काय नाही वाया नाही गेलो. तुमचं लागलं का यांचं मत बरोबर लागलंय हा? वायाला कसं जाईल. तुमचं नाही वाया गेलं मागायला कार्तिकडे सांगत येत ना हा? काय करायचं काय करा आपल्याला तसं. पोरं सांगत येत पोरं सांगत येत का हा पोरं हे आहेत ना. हा हा, काय म्हणले याच्यातून एकच सिद्ध झालं भाऊ, जिथं जिद्द आहे, हा चिकाटी आहे आणि जे जनसंपर्क जे माणूस जे सत्ता नसताना सुद्धा जो जनसंपर्क ठेवतो हा त्याला नक्कीच यश भेटतंय असं विठ्ठल भाऊच्या माध्यमातून म्हणजे आज जाहीर झालंय. कारण की 40 वर्षात वडील आमदार असताना त्यांनी जे लावून धरलं आणि त्यांना त्याचं ते आज फळ भेटलंय भाऊ असं. 40 वर्ष संघर्ष केला. हो 40-42 वर्षानंतर वडिलाच्या नंतर ते किती वेळेस पडले मी ना हा हा असंही त्याचं फळ त्यांना भेटलंय. आणि काय म्हणले युवा माणूस बी आमच्या हक्काचा आहे. आमचा वारकरी संप्रदाय आहे ना त्याला हक्काने काम सांगणार आहे आणि वारकरी संप्रदायाने काम केलेलं चांगलं आहे. त्यासाठी काम केलंय हा वारकरी संप्रदायाने काम केलं आहे. भाजपला निवडून जे आणायचं ना हा वारकरी संप्रदाय सारी हा तुम्हाला सांगतो. आणि वारकरी संप्रदाय आम्हाला त्यांना हक्काने सांगणार आहे. आमची भजनी मंडळ जेवढे नगर जिल्ह्यात महाराष्ट्रात आमचं वारकरी संप्रदायांच्या मागे उभा राहणार आहे. हा वारकरी संप्रदायाने आशीर्वाद दिला हो काय बरोबर आहे का आधी सगळी हवा गडाख साहेबांचीच होती. हा पण नंतर काय वारं फिरलं. हे आपले मुरकुटे हे अपक्ष म्हणून आपलं प्रहारमध्ये गेले ते हा त्याच्यामुळं थोडा फरक झाला ना. मग आता लाडक्या बहिणीमुळं सगळे इकडे मग फिरले महिला मंडळ. आधी वारं यांचं गडाख साहेबाचं सगळं सगळीकडे वारं होतं. आता मतदारसंघातली कामाची त्याची चर्चा कशी होती याच्या आधी कामं चांगले होते गडाख साहेबाची बी. होते का हा मुरकुटे पाटलाचे कामं चांगलेच होते. आता विठ्ठल भाऊ काय एवढे नव्हते पहिले ते संपर्कात नव्हते एवढे हा म्हणजे संपर्कात होते पण आमदार नव्हते ना. हा जिल्हा परिषदेकडे इकडे होते ते फिरायचे ते. हा पण हे माझे आमदारांनी कामं केले ना चांगले. काय तुमचं मत वाया गेलं काय नाही 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 बरोबर लागलं का बरोबर हे यांचं बरोबर लागलं बघा तर ही हा तर यांचं काय म्हणणं आहे ते बघू एकदा काय म्हणताय. या ठिकाणी मी सर्वप्रथम नेवासा तालुक्यातील जनतेचे आभार मानतो का त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आमदार या ठिकाणी विठ्ठल भाऊ या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि जर नेवासा तालुक्याचा विचार केलात तर जनतेमध्ये असा रोष होता का कारखानदारांनी ऊसाला भाव दिलेला नाही. त्याचप्रमाणे जी उभाटा गटाची सभा झाली त्याच्यामध्ये स्टेजवर जे हिंदू धर्माविषयी बोलण्यात गेलं का एक राष्ट्रवादीचा मातब्बर नेता त्या ठिकाणी राम मंदिराला विरोध करतोय तर हे हिंदू जनतेला त्या ठिकाणी लक्षात आलं आहे. तर त्यामुळे नक्कीच नेवाशातील आमदारला जे आजी आमदार होते त्यांना त्याचा मोठा फटका त्या ठिकाणी बसलेला आहे. या मतदारसंघातल्या लोकांनी स्वतः ॲनालिसिस केला आहे. मतदार हे नेहमी अचूक सांगतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा ॲनालिसिस ऐकलं असेल की इकडचा निकाल असा का लागला तिकडचा निकाल तसा का लागला. पण इथल्या मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींनी हा निकाल फिरवला आहे. ज्या उमेदवाराची आधी कसली चर्चा नव्हती त्या उमेदवाराला इथे विजय मिळाला असा या मतदारसंघातला नेवासा मतदारसंघातला निकाल आहे. शंकरराव गडाख यांचा इथे पराभव झाला. तर वेगळ्या मतदारसंघात पुन्हा भेटू. पण हा व्हिडिओ तुम्ही आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नव्या मतदारसंघात नव्या व्हिडिओत भेटू.